नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत सोने आणि चांदीचे आजचे ताजे बाजारभाव, तसेच किमतीत झालेल्या बदलामागची कारणे, पुढील अंदाज आणि खरेदीसाठी हा योग्य काळ आहे का, यावर सविस्तर चर्चा करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी आजचे सोन्याचे भाव पाहणार आहोत आपण। तर आज भारतात साधारणपणे 24 कॅरेट सोने सुमारे 9,800 ते 10,200 प्रति ग्रॅम, म्हणजेच 10 ग्रॅमसाठी जवळपास 98,000 ते 1,02,000 रुपये आपल्याला मोजावे लागतील। सोने कॅरेट 22 कॅरेट सोने सुमारे 9,000 ते 9,400 प्रति ग्रॅम, म्हणजेच 10 ग्रॅमसाठी आपल्याला 9,000 ते 54,000 रुपये मोजावे लागतील। लक्षात ठेवा, हे दर शहरानुसार बदलू शकतात, कारण GST, मेकिंग चार्जेस आणि स्थानिक कर याचा त्यात समावेश असतो। आता प्रमुख शहरामधील अंदाजे दर बघा। 22 कॅरेट मुंबई, म्हणजे मुंबईमध्ये 22 कॅरेट सुमारे 90,800, तर 24 कॅरेट सुमारे 99,060 प्रति 10 ग्रॅम। दिल्लीमध्ये 22 कॅरेट जवळपास 90,950, तर 24 कॅरेट सुमारे 99,220। चेन्नईमध्ये 22 कॅरेट अंदाजे 90,800, तर 24 कॅरेट 99,060 च्या आसपास आहेत। आता पाहूया चांदीचे भाव। चांदीचे दर साधारण 1,00,000 ते 1,10,000 प्रति किलो, म्हणजेच 10 ग्रॅम चांदी 10 ग्रॅम चांदी 1,000 ते 1,100 च्या आसपास आहे। चांदीमध्ये शहरानुसार थोडाफार फरक दिसून येणार आहे। किमतीत बदल का होतो? तर मित्रांनो, सोने चांदीचे दर कधीच अचानक बदलत नाहीत, त्यामुळे काही मोठे कारणे असतात। आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, जसे जागतिक स्तरावर सोन्याच्या किमती बदलल्या की त्याचा थेट परिणाम भारतावर होतो। डॉलरची ताकद कशी आहे? डॉलर मजबूत झाला तर सोने महाग होण्याची शक्यता वाढते। महागाई आणि आर्थिक अस्थिरता कशी असते? अस्थिर अर्थव्यवस्थेत गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात। लग्नसराई, सण किंवा गुंतवणूक वाढली तर दर जातात। हा खरेदीचा योग्य वेळ आहे का? जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर टप्प्याटप्प्याने खरेदी करणे योग्य ठरू शकते, पण शॉर्ट टर्म नफा हवा असेल तर बाजारातील ट्रेंड पाहणे आवश्यक आहे। एकाच वेळी मोठी खरेदी करण्याऐवजी थोडे थोडे खरेदी करा, हा सर्वात सुरक्षित मार्ग मानला जातो। जागतिक तणाव वाढला, सोने वाढू शकते। व्याजदर कमी झाले, सोन्याला फायदा। डॉलर मजबूत झाला, दरात दबाव, म्हणजेच बाजार अजूनही अनिश्चित आहे। नेहमी PIS हॉलमार्क असलेले सोने घ्या। 24 कॅरेट म्हणजे गुंतवणूक, 22K म्हणजे दागिने। मेकिंग चार्ज तुलना करा, दररोज तपासा। लग्न किंवा दागिन्यासाठी खरेदी करणार असाल तर थोडे कमी झाले की संधी सोडू नका। गुंतवणूकदार असाल तर SIP सारखी पद्धत वापरा, म्हणजे टप्प्याटप्प्याने खरेदी। आजचे दर पाहता एक गोष्ट स्पष्ट आहे, सोने अजूनही मजबूत गुंतवणूक आहे। चांदी ही औद्योगिक मागणीमुळे भविष्यात चमकू शकते, पण कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या जवळच्या ज्वेलरीकडून दर नक्की तपासा। आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, तुमच्या शहरात आज सोने किंवा चांदीचा काय भाव आहे? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।